नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झणझणीत असं अंडा मसाला, आणि तेही ढाबा स्टाईल आणि हॉटेलमध्ये मिळतो असा अंडा मसाला ग्रेव्ही। ते तुम्हाला मी संपूर्ण टिप्सद्वारे सांगणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। एकदम भारी झालेली आहे, जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते अशी छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे, आणि अंड उकडलेलं आहे आणि छानपैकी फ्राय केल्यामुळे काय चकाकी आलेले आहे। बटरमुळे एकदम छानच, तुम्ही नक्की ट्राय करा। हिरवं वाटण तयार करण्यासाठी मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 12 आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे मिक्सरला ग्राइंड करूया। आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेऊया। आणि 1 इंच आलं तेही वाटून घ्यायचं आहे, मी सांगायला विसरली। तुम्ही बघू शकतात हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची आपल्याला टोमॅटो प्युरी करायची आहे। मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे। तुम्ही बघू शकतात छानपैकी टोमॅटो प्युरी झालेली आहे। अंडी उकडलेली आहेत, टोटल 6 अंडी उकडून घेतलेले आहे त्याचं, आणि मध्ये असे कापलेले आहेत। आता मी हे अंडी फ्राय करून घेणार आहे। पॅन घेतलेला आहे, जर तुमच्याकडे तवा असेल तर तोही तुम्ही वापरू शकतात। आता पॅन गरम झालेला आहे, मी 1 टेबलस्पून बटर घालत आहे। बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे। 1 छोटा चमचा मी लाल तिखट घालत आहे, आणि थोडंसं किंचित मीठ घालत आहे, आणि संपूर्ण असं मिक्स करत आहे पॅनला। आता आपल्याला उकडलेली अंडी ठेवायची आहेत। अशा प्रकारे मी 6 अंडी उकडलेली आहेत, आणि अशा प्रकारे आपल्याला सगळीकडून ठेवायची आहे, जेणेकरून बटर, मीठ आणि मसाला चांगला अंड्याला लागेल। आणि छानपैकी खालची बाजू आपल्याला ही फ्राय करायची आहे। आता खालची बाजू चांगली फ्राय होऊ दे 1 मिनिट, आणि मग आपण हे पलटून घेऊया। 1 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकतात छानपैकी खालची बाजू फ्राय झालेली आहे। आता आपल्याला पलटवून असं करायचं आहे। आता सगळे अंडी असेच पलटवायचे आहेत। किती छान दिसत आहे। तुम्ही ही झणझणीत अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागेल। आणि आपल्या मोजक्याच साहित्यामध्ये, घरातल्या सामानामध्ये सगळ्या गोष्टी होतात। आता खालची बाजू ही छानपैकी खरपूस होऊ दे। आता मी हे 1 मिनिट झाकण ठेवून चांगली फ्राय करून घेते। आता मी झाकण काढत आहे। 1 मिनिट फ्राय केलेली, बघू शकता छानपैकी मसाला लागलेला आहे। आता मी एका डिशमध्ये काढून घेते, आणि अशी प्रोसेस केल्यामुळे, म्हणजे अंडी उकडून फ्राय अशी केल्यामुळे ग्रेव्हीला एक छानपैकी चव येते। त्यामुळे ही स्टेप नक्की करा। हे बघा किती सुंदर दिसत आहे, छानपैकी फ्राय झालेले आहे। आता मी त्याच पॅनमध्ये मी बटर घालत आहे, 2 किंवा 3 टेबलस्पून घाला।
बटर नक्की घाला, त्यामुळे अंडा मसालाला छानपैकी चव येईल आणि आपल्याला ढाबा स्टाईल अशी चव लागेल. त्यामुळे पूर्णपणे तुम्हाला बटरचं करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा अर्धं बटर आणि अर्धं तेल तेही करू शकतात. आता मी थोडंसं तेल घालत आहे, कारण का मी अर्धं बटर आणि अर्धं तेल वापरत आहे. 2 चमचे घातलेले आहेत. छानपैकी मिक्स करून घेऊया, सगळीकडून घेऊया. जर तुमच्याकडे तवा असेल त्याच्यामध्ये एकदम छानपैकी होईल, लोखंडीचा तवा, तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा लोखंडी तव्यामध्ये. आता मी तेल आणि बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे, तेलही चांगलं गरम झालेलं आहे. मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं फ्राय होऊ दे, करपूही नका जिरं. कांदा घालत आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले, बारीक चिरलेले आहेत. कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे. थोडीशी गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे. कांदा चांगला भाजून घेते. कांदा असाच शिजणार नाही, त्यामुळे मी थोडंसं मीठ घालत आहे. अर्धा चमचा घातलेला आहे आणि परत मिक्स करत आहे. आणि सगळं काही मध्ये कांदा ठेवते, त्यामुळे कांदा लगेच फ्राय होईल. आणि झाकण ठेवत आहे, त्यामुळे कांदा शिजायला वेळ लागणार नाही. आता आपण झाकण उघडूया. कांदा अजून असा भाजला गेलेला नाही आहे. परत मिक्स करते. आपल्याला थोडासा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, लालसर असा. आता मी एक मध्ये ठेवते हा सगळा कांदा आणि परत झाकण ठेवून अजून चांगला कांदा शिजवून घेते. आता मी झाकण काढत आहे. तुम्ही बघू शकतात कांद्याचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे, लालसर झालेला आहे. आता आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे सगळं आपल्याला वापरायचं आहे. आपल्या या रेसिपीमध्ये म्हणजे अंडा मसाल्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, लालसर असा. आता मी 1 मिनटं थोडंसं गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि हिरवं वाटण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते. 1 मिनटं होऊ शकतात. हिरवं वाटण छानपैकी झालेलं आहे. आता आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. ही बघा सगळी आपल्याला वापरायची आहे. आता आपल्याला टोमॅटो प्युरीसुद्धा हिरवा वाटणामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. 1 मिनटं आपण फ्राय करून घेऊया. सगळं काही मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून 2-3 मिनटं चांगली वाफ येऊ दे. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढत आहे. तुम्ही बघू शकतात छानपैकी फ्राय झालेले आहे. कलरही छानपैकी झालेला आहे. हे बघा. आता आपल्याला थोडे मसाले घालायचे आहेत. मी 1.5 टीस्पून घालणार आहे लाल तिखट, अर्धा टीस्पून घालत आहे हळद, टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गरम मसाला अँड 1/4 टीस्पून आमचूर पावडर घालत आहे. आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाला वापरलात तरीही चालेल. कसुरी मेथी घालत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला. आता मी जरा हाताने अशी चोळून मग घालत आहे. आणि चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा आपण बटरही घातलेलं आहे. बटरमध्ये पण मीठ असतं आणि कांदा भाजताना मी मीठ घातलेलं आणि आता मी घालत आहे. तर टोटल मी 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही घाला. आता मी हे सगळं काही मिक्स करून घेते. मसाले कांदा टोमॅटोमध्ये चांगले भाजून घेते. सगळं काही छानपैकी 2 मिनटं चांगलं भाजून घेणार आहे. त्यामुळे मसाले पण
असे स्ट्रॉंगनेस असे लागणार नाही आपल्याला। मसाले छानपैकी परतून झालेले आहेत। तुम्ही 2 प्रकारे अंडा मसाला बनवू शकतात, एकतर अंडा मसाला ग्रेव्ही किंवा अंडा मसाला सुक्का। जर मी आज ग्रेव्ही बनवणार आहे, मी 1 पेला पाणी घातलेलं आहे सुरुवातीला। तुम्ही थोडं थोडं पाणी घालून जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवत आहे। 4-5 मिनिटाने मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकतात ग्रेव्ही छानपैकी झालेली आहे। आता आपल्याला थोडासा कांदा घालत आहे। मी त्या चिरलेल्या कांद्यामध्ये थोडासा कांदा ठेवलेला, असा कच्चा कांदा छान लागतो ग्रेव्हीमध्ये। आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे, थोडीशी घाला, मिक्स करून घेऊया। बटर नक्की घाला, त्यामुळे मस्तपैकी ढाबा स्टाईल असं हॉटेलसारखं आपली ग्रेव्ही तयार होणार आहे। अंडी उकडलेली जी आपण फ्राय केलेली ती घालत आहे, सगळी अशी लावायची आहे। ही थपथपीत अशी मी ग्रेव्ही केलेली आहे। जर तुम्हाला अजून पातळ ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही करू शकतात, अजून थोडं पाणी घाला। थोडीशी ग्रेव्ही मी या फ्राय केलेल्या अंड्यामध्ये घालत आहे, त्यामुळे अजून छानपैकी वाटेल। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आता मी 5 मिनिटं अशीच वाफ देत आहे। 5 मिनिटांनी मी झाकण काढत आहे। वाव, किती छान दिसत आहे। तुम्हाला मी एक दाखवते, असं तोंडाला पाणी सुटतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि ग्रेव्ही मस्तच आहे। जर तुम्हाला ड्राय करायचं असेल ना पूर्णपणे, म्हणजे कमी ग्रेव्ही असं हवं असेल ना, तर पाणी कमी घाला आणि चांगलं फ्राय करा मसाल्यामध्ये आणि थोडंसं झाकण ठेवून मग लास्टला शेवटी मग ही उकडलेली अंडी जी फ्राय केली ती ठेवा। आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे, गॅस बंद करत आहे। आपली तयार झाली झणझणीत अशी अंडा मसाला ग्रेव्ही। तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास, झणझणीत अशी अंडा मसाला ग्रेव्ही आवडल्यास तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, थँक्यू। आणि ही अंडा ग्रेव्ही म्हणजे झणझणीत असा अंडा मसाला ग्रेव्ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पावाबरोबर किंवा नानबरोबर छान लागेल। तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा।